नमस्कार, माझा महाराष्ट्रामध्ये मी साक्षी आणि आता आपण आलेलो आहोत पुलगल्ली इथल्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे ती मूर्ती आहे। या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही 21 फुटी इको फ्रेंडली गणेश मूर्ती आहे। निसर्गासोबतच या गणरायाचं अनोखं दर्शन या मूर्तीमध्ये होतं। गणराया जणू वनामध्ये ध्यानस्थ बसले आहेत आणि त्यांना वडाच्या पारंब्याने वेढलेलं आहे। या मूर्तीचं काय खास वैशिष्ट्य आहे हे आज आपण इथल्या कार्यकर्त्यां म्हणजे या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत। आपलं नाव? अजिंक्य तिवारे। आपलं हे मंडळ किती वर्ष झालं तुम्ही सांभाळता? हे मंडळ आपलं 1896 साली स्थापन झालेलं। 1989 पासून आपण 21 फुटी गणेश मूर्ती करतोय। 1989 ला पहिला आपण नारळाचा गणपती केलेला, त्यानंतर सुपारीचा, काचेचा, थर्माकोलचा असे वेगवेगळे नवीन रूपात आपण 21 फुटी गणेश मूर्ती करत आलेलो आहे। पण आता ह्या वर्षी तुमची जी गणेश मूर्ती आहे याचं काय खास वैशिष्ट्य आहे, म्हणजे ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ही गणेश मूर्ती आहे ती तपस्या करत आहे, ध्यानात आहे, ती महादेवाचं म्हणजे ध्यान करत आहे ही मूर्ती। आणि हिची संकल्पना आली कशी म्हणजे असं आम्हाला म्हणजे छोटी मूर्ती अशी आम्ही करणार होतो पहिला, की कशी करता येईल आपल्याला, की जे सगळ्या रूपातले आपण असो, जंगलातले आपण सगळे वनात कसे बसले असे सगळ्या देवांमध्ये आपण सगळ्या अशा मूर्त्या करून आपण असे एक मोठा गणपती असं करणार होतो। पण ती अशी आम्हाला सगळ्यांचं म्हणणं ऐकून, सगळ्यांचा सल्ला घेऊन आम्ही अशी मूर्ती ठरवलेली आहे। ही मूर्ती जे करणारे आहेत कलाकार ते आपल्या कोल्हापुरातले ते संतोष शिंदे म्हणून कळंबाचे इथं। किती दिवसात त्यांनी ही मूर्ती तयार केली? प्रॉपर मूर्ती तसा 1 महिना लागला अवधी। 1 महिना ती मूर्ती गणेश पूर्ण केली। म्हणजे ही मूर्ती ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याकडे करायला दिली त्यावेळेला कशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्या समोर या मूर्तीचं रूप मांडलं होतं? त्यांना आधी आम्ही संकल्पना आमची सांगितली की अशी मूर्ती आपल्याला करायची आहे। त्यांना त्यानंतर आम्ही विचारलं तुमच्या डोक्यात काय, कसं करता येईल। त्यानंतर आम्ही दोघांचं एकमत घेऊन आम्ही संकल्पना दोघांची एक करून मग त्यांना आम्ही सांगितली अशा रूपात आपल्याला अशी मूर्ती करायची। गणपती पूर्ण होऊस तोपर्यंत आम्हाला म्हणजे माहितीच नव्हतं की मूर्ती अशी ह्या स्वरूपात अशी तयार होणार आहे। म्हणजे एकूणच कोल्हापूरकरांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून गणपती दर्शनाला गर्दी असते, रात्री 4, 4:30, 5 पर्यंत गर्दी असते। तर आता आपण जाणून घेतलं या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये जी उत्सुकता होती ती या मूर्तीतून आपल्याला दिसून येते आणि खूपच खरंच सुंदर मूर्ती आहे। आणि जर तुम्हालाही ही मूर्ती बघायची असेल तर तुम्ही नक्की पुलगल्ली इथं येऊन ही मूर्ती बघू शकता। माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।